संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरून गौप्यस्फोट केलाय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, दिल्लीमध्ये पहाटे बैठकही झाली होती असा दावा राऊतांनी केलाय। तर शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांचा दावा खोडून काढत त्यांची उतरलेली नाही या शब्दात टीका केली आहे। पाहूयात। या दोघांनी अलर्ट झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे। आम्ही आहोत सोबत। काही दिवस एकाला, काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। सध्या नाना पटोलेंनी शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या सीएम पदाच्या ऑफरला 24 तासही उलटले नाहीत। तोच संजय राऊतांनी शिंदेंवरून गौप्यस्फोट करून खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेच काँग्रेसमध्ये जाणार होते, दिल्लीमध्ये पहाटे त्यावेळी दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी चर्चा झाली होती। पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा असं कॉन्फिडंटपणे राऊतांनी दावा केलाय। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। संजय राऊतची काल होळी असल्यामुळं जी काही त्यांनी घेतली होती ती आता पण उतरलेली नाही। कधीची गोष्ट सांगतो, कधीची घटना सांगतो हे त्याला सुद्धा कळत नाही। अहो, ही सत्ता चेंज यासाठी आम्ही केली की जे आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं आवडत नाही म्हणून केलेला हा उठाव होता। परंतु डोक्यावर पडलेल्या माणसाबद्दल काय बोलावं? उन्हाळा तापत चाललेला आहे। संजय राऊतला आता औषधोपचाराची गरज आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे। कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे। पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते, तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं, नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं संजय राऊत म्हणाले, पण पृथ्वीराज चव्हाणांनी बोलण्यास नकार दिला। एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते एवढंच राऊत म्हणाले, पण कधी तो कालावधी काही सांगितला नाही। मात्र गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राजन विचारेंनी सुद्धा हाच दावा करत 2013चा उल्लेख केला होता। तुम्ही त्यावेळेला मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता। तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता। तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकिटावर आम्ही कसं काय निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं। हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढवला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे। तुम्ही याला फोड त्याला फोड, हे कर ते कर, कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला। तर इकडे नाना पटोलेंनी शिंदेना मुख्यमंत्री पदाच्या दिलेल्या ऑफरवरून वडेट्टीवारांनी राजकारणातील शक्यतांवर बोट ठेवत घाई केल्याचं म्हटलं। राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता है और दुश्मन भी नहीं होता है, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत। नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे। राजकारणामध्ये काही अशक्य नसतं। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे, ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे,
नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं हे बोलण्यासाठी ठीक आहे, पण सध्याची महायुतीची 230 आमदारांची स्ट्रेंथ पाहता बहुमताच्या समीकरणातही पटोलेंची ऑफर काही फिट बसताना दिसत नाही. नागपूरहून गजानन उमाटेसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.